मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आम्ही थेट मतदारांना वाटप होत असलेले पैसे दाखवले होते आणि आज औसा पोलिसांनी चांगली कामगिरी करत लोकशाहीचं इतकं मोठं अवमूल्यन जे धडधडीतपणे चालूच असतं, आपल्याला माहितीच असतं, ते दाखवलं. काँग्रेस पक्षाचे एक उमेदवार आहेत विश्वंभर बावगे, की जे हसेगाव गणातून उमेदवार आहेत. त्यांनी हे इतकं मोठं सत्कार्य केलं आपल्या प्रेमळ मतदारांना, ज्यांना हौस आहे त्या हौसेकरांसाठी ते दारू वाटत होते. आणि हे ते दारूचे बॉक्स आहेत. औसा पोलिसांना कळालं आणि मग त्यांनी ते बॉक्स पकडले. आता हे 12 बॉक्स, त्याच्यामध्ये प्रत्येकी 40-40 बाटल्या आहेत. असं म्हणतात की श्रीमान बावगे साहेब हे खरं तर 40 बॉक्स वाटणार होते, परंतु पोलीस पोचायच्या आतच त्यांना थोडीशी कुणकुण लागली असावी. आपलं जे हे बघा ना, देशी दारू कडक धार, संत्रा ऊस मळीच्या मतदार संत्रापासून बनवलेली अशी ही 180 मिलीची दारू वाटून ते आपल्या मतदारांना मतं घेणार होते. तर मी म्हणत होतो की त्यांचं जे पॉलिटेक्निकल कॉलेज आहे राजीव गांधींच्या नावाने असलेलं, त्या पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये त्यांनी आपल्या सेवकाकरवी हे सगळे बॉक्स असे तिथे रचून ठेवलेले होते. आणि मग जसे जसे मतदार त्यांना भुलतील त्याप्रमाणे ते तिथे वाटत होते, ते घेऊन जात होते. इतकं सत्कार्य त्यांचं सुरू होतं. काही वेळापूर्वी अण्णा हजारे यांच्याशी बोलणं झालं तर त्यांचं असं मत आहे की आपल्या घटनेमध्ये दारू पिणं हा कायद्याने गुन्हा नाहीये. त्यामुळं अशा उमेदवारांना की जे आपली दारू अशी वाटतात त्यांना खरं तर निवडणुकीपासून अपात्र ठरवणं ही आता तरतूद नाही. हे इतकं सार्वत्रिक आहे. 3,000 रुपये प्रत्येक मताला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी, दारूचे बॉक्स, मटणाच्या पिशव्या, असं सगळं भलं मोठं आमिष टाकून मतं मागितली जातात. ज्या दिवशी घटना अस्तित्वात आली आणि मतदारांना मतदान करण्याचे अधिकार मिळाले त्या दिवशी कोणी असा विचारही केला नसेल की अशा वस्तूंचं वाटप करून सर्व राजकीय पक्षातले उमेदवार आपल्यासाठी मतं मिळत असतात. शेम आहे, शेम अक्षरशः. कॅमेरामॅन निलेश शेवाळे, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, औसा, जिल्हा लातूर.